तुमचं नाव सांगा. युवराज स्वामी तुम्ही राहायला बोराळे. बोराळे. हो. अ, तुमचं नेमकी मागणी काय आहे? मी काल प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनानं राष्ट्रीय पोलिओ निर्मूलनचा विषय टी व्हीवर पाहिल्यानुसार तारकालची जी तारीख होती 28 जून त्यानुसार मी प्राथमिक आरोग्य केंद्रात माझ्या नातीला 3 वर्षाच्या नातीला पोलिओचा डोस देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बोराळे इथं गेलो होतो. बरं मला सांगा, तुम्हाला एक नात बी आहे आणि एक नातू पण आहे. नातू पण आहे. त्याचं वय काय सांगा? त्या नातूचं वय माझ्या 9 महिने आणि या नातीचं? 3 वर्षे. बरं. पण मी तिथं गेल्यानंतर मला तिथल्या कर्मचाऱ्यांनी पावती मागितली, चिठ्ठी मागितली. मी म्हटलं मला चिठ्ठी मिळाली नाही. तर तुम्हाला चिठ्ठी नसेल तर तुम्हाला पोलिओ आम्ही देणार नाही म्हणले सुरुवातीला. राहू द्या म्हणलं, मी देत नसेल तर मला नावीलाज आहे म्हणलं, मी जाईन वरच्यावर. नंतर शेवटी त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक, त्यांनी पोलिओचा डोस दिला, पाजलं माझ्या मुलीला तिला. पण मी त्याच विचारलं, तुम्ही खून चिठ्ठी द्यायला तुमचं काम घरोघरी असताना तुम्ही आलाच नाही का? माझं घर प्राथमिक आरोग्य केंद्रापासून 300 मीटरच्या आत आहे. फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र आणि माझं घर ह्याच्यामध्ये फक्त हायस्कूल आहे. पण तुम्हाला जर माझ्या घराला येत नसेल तर तुम्ही आडरानातल्या घराला कशी जाताय? मग सरकारचं उद्दिष्ट आहे की एकही बालक याच्यापासून वंचित राहता कामा नये. आणि मी त्यांना सेसवा विचारलं, पूर्ण 0 ते 5 वयोगटातील बालकांना लस देणे बंधनकारक आहे. पण तुम्ही त्याचं काहीच गांभीर्य घेत नाही. तुम्हाला माहीतच नाही बालक घरात कोणाची आहे काय नाही. तुम्ही आलाच नाही. तुम्हाला घरात गावात बालकं किती आहे त्याची नोंद तर तुमच्याकडे आहे का सांगा म्हणजे 0 ते 5 वयातले. मला असं विचारायचं आहे, आता ज्या संदर्भानं तुमचं जे हे आहे, डिलेवरीच्या संदर्भात अगोदर तुमच्याकडे कुणी आलं नाही का दवाखान्यात? जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष झालं एकही आरोग्य केंद्राचा कर्मचारी माझ्या घरी आलेला नाही. त्यांना काही माहीत नाही त्या घरात काय आहे काय नाही काय नाही. माझी सूंड गरोदर राहिली, प्रेग्नन्सी ह्याची काही नोंद त्यांच्याकडे नाही कुठलं. मग त्यांनी लशी वगैरे तुम्हाला कुठल्याही दिली नाही का? कुठली एक ही लस मला PSC कडनं माहिती मिळाली नाही, दिली नाही. मी खाजगी दवाखान्यात गेलो, नावीलाज असतो. बरं. आता मला सांगा, तुमच्या घरी वृद्ध आई पण आहे, मग त्यांना बघायला पण माझ्या वृद्ध आईचं वय 93 आहे, त्यांना सुद्धा कोण आलं नाही बघायला. मग असा हा भोंगळ कारभाराविषयी तुम्ही दवाखान्याला काय संपर्क साधला का? मी दवाखान्यात संपर्क साधला नाही, पण म्हटलं बघा आज करतील उद्या. पण ह्यांचा भोंगळ कारभार काल माझ्या लक्षात आला की इतके दिवस हे चाल करतात काय, नेमकं काय करते, एवढा दिवस काय केलं ह्यांनी. शेवटचं कवा आले होते असं तुम्हाला आठवतंय? सर्वसाधारण 2.5-3 वर्षाच्या खाली माझ्या घरी आलेलं मला आठवते. त्यानंतर एकदाही एकही कर्मचारी माझ्या घराकडे कोण आलेला नाही कशासाठी चौकशी. मग आता ह्याच्या पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे? याचं पुढचं पाऊल मी आता तालुक्या आरोग्य अधिकाऱ्याला भेटणार. त्यांच्याकडं मी माझं सांगणार. त्यांचं जर त्यांनी ऐकलं नाही, त्यांचं कंट्रोल जर खालच्या कर्मचारी नसेल तर मला नाविलाज असतो, जिल्हा लेवलला जावं लागेल. बरं. मग ह्याच्या मला वाटतंय असं म्हणजे काळ सोकावू द्यायचं नाही, ही तुमचं भूमिका असणार आहे. हां हां, ह्याच्यामुळे काळ सोकावू द्यायचं नाही. कारण ह्या कर्मचाऱ्यांमुळे उपयोग काय? जर प्रत्येक घरी जात नसतील, शासनाने एवढा मोठा खर्च केले, कर्मचारी नेमलेत, मग हे जर त्या घराला त्या लाभार्थ्यापर्यंत जात नसेल तर ह्यांचा काय उपयोग? मग फक्त पगारी देण्यासाठीच उपयोग आहे ह्यांचा. मग प्रत्यक्षात काम करत नाहीत. मला वाटतंय मी आता एका ठिकाणी चौकशी केली, एक पॅरालिसिस झाली एक महिला होती. तर ती सुद्धा म्हणली की माझ्या बी घरात कोणी येत नाही. तुमच्या घरापासून जवळच आहे. माझ्या घरापासून 100 फुटावर आहे ते सवाल नाहीत. आता मला सांगा, जर येत नसतील तर आता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जे वरिष्ठ लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर पुढच्या काळात जर असा जनतेकडून जर उद्रेक झाला तर याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार शासनच.